नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऑफिसमध्ये किंवा घरी काम करताना सतत फोन हातात घेऊन व्हॉट्सअपचे मेसेजेस चेक करणे अवघड जात असेल. सतत फोनवरून टाइप करणे त्रासदायक वाटत असेल, पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक अशी सोपी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअप अगदी सहजपणे वापरू शकाल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये जो इंटरनेट ब्राउझर इन्स्टॉल असेल, तो इंटरनेट ब्राउझर ओपन करा. जसे की गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स. इंटरनेट ब्राउझर ओपन केल्यानंतर त्या ब्राउझरच्या ऍड्रेस बार मध्ये web.whatsapp.com असे टाइप करून कीबोर्डवरील एंटर की प्रेस करा. स्क्रीनवर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल आणि स्क्रीनवर तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल. आता तुमच्या मोबाईल मधील व्हॉट्सअप ओपन करा. उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक डिव्हाइस हा ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करा. आता या ठिकाणी या लिंक अ डिव्हाइस या बटनावर क्लिक करा. आता तुमच्या फोनचा कॅमेरा ओपन होईल, तर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड तुमच्या मोबाईलच्या कॅमेराने स्कॅन करा. बस एवढं केल्यावर तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुमचं व्हॉट्सअप ओपन होईल. आता तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून व्हॉट्सअप मेसेज पाठवणे, वाचणे, फोटो किंवा व्हिडिओ पाठवणे ही सर्व कामे करू शकता. फक्त तुमचा फोन इंटरनेटला कनेक्टेड असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण कॉम्प्युटरवरचे व्हॉट्सअप तुमच्या फोनच्या ऍप सोबत सिंक होते. सार्वजनिक कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर ही प्रोसेस करताना तुमचे काम झाल्यावर लॉग आउट करायला विसरू नका. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर लिंक केलेले वेब व्हॉट्सअप लॉग आउट करण्यासाठी मोबाईल मधील व्हॉट्सअप लिंक डिव्हाइस यामध्ये येथे टॅप टू डिव्हाइस टू लॉग आउट येथे असणाऱ्या इंटरनेट ब्राउझर आयकॉन वरती क्लिक करायचे आहे आणि या लॉग आउट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. लॉग आउट या ऑप्शन वरती क्लिक करताच तुम्ही ज्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरती तुमचे व्हॉट्सअप लिंक केले असेल ते लॉग आउट होईल. तर पाहिलेत ना, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हॉट्सअप वेबचा वापर करून व्हॉट्सअप वापरणे किती सोपं आहे. व्हॉट्सअप वेबचा वापर ही सर्वात सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.